भाजणीची चकली करण्यासाठी 4 वाट्या तांदूळ, अर्धी वाटी तुरीची डाळ, 1 वाटी चण्याची डाळ, अर्धी वाटी मुगाची डाळ, ओवा, बडीशेप, लवंग, दालचीन, जिरं इत्यादी साहित्य घ्यायचं. तांदूळ थोडंसं गरम करून घ्यायचं. त्याच्यानंतर चण्याची डाळ, मुगाची डाळ आणि तुरीची डाळ ह्यासुद्धा थोड्या थोड्या गरम करून घ्यायच्या. हे सर्व साहित्य एकत्र करून जाडसर पीठ दळून आणून मी नंतर ह्या अर्ध्या पिठाच्या चकल्या तयार करायला घेतल्या आहेत. त्यासाठी मी अर्धा लिटर पाणी घेतलं. त्यामध्ये हळद, मीठ, तीळ, 4-5 चमचे तेल, लाल तिखट हे उकळीमध्येच टाकून घेतलं. नंतर त्यामध्ये पीठ ॲड करून त्या पिठाची उकड काढून घेतली. ही उकड 5-10 मिनटं मी झाकून ठेवली. नंतर जशी गरज वाटेल तसं गरम पाणी ॲड करून घट्ट असा पिठाचा गोळा तयार करून घेतला. त्यापासून खूप छान अशा काटेरी चकल्या तयार केल्या. या चकल्या मी मंद गॅसवरती डीप फ्राय करून घेतल्या. जर अशा पद्धतीत केल्या तर भाजणीच्या खूप छान खुसखुशीत आणि कुरकुरीत चकल्या तयार होतात.